हॅलो मित्रांनो, नमस्कार. बघा, इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा आता यावर्षी 26 एप्रिलला परीक्षा आहे. आपण त्या संदर्भात विविध व्हिडिओ गणित, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे करणार आहोत. रोज रात्री 7 वाजता गणिताचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुम्हाला सुंदर पद्धतीनं प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी समजून सांगितला जाणार आहे. या ठिकाणी आपण आता नवनीत जे पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर ते घेऊन बसा. त्यामधला पहिला धडा जो आहे, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह ते वाचन व लेखन हा आपण बघणार आहोत. असे आपण एक-एक करत सर्व टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर माझ्यासोबत राहा. जर नवीन असाल तुम्ही आणखीन पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. बघा काय आहे समजून घेऊया. या ठिकाणी आपला जो पहिला धडा आहे त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन. तुम्हाला देवनागरी संख्याचिन्ह माहित आहेत? बघा प्रश्न विचारला जातो परीक्षेत प्रश्न असं सांगितलं जातं की देवनागरी संख्याचिन्हात हे लिहा किंवा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात हे लिहा. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह जर म्हटलं तर इंग्रजी अक्षर. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजी अक्षर आणि देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठी अक्षर हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी 497 ही संख्या आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये अशी लिहितात किंवा ही मराठीमधली संख्या आहे देवनागरीमधली, ही इंग्रजीमध्ये अशी लिहितात. हे आपण आपल्याला समजतं तितकं. आता बघा आपण याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न टिकील या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे 30,008 ही संख्या तुम्ही कशी लिहाल? तर सोपं आहे तुम्ही बघा एकक, त्यानंतर दशक, शतक, हजार आणि 10,000. 30,000 विचारलं म्हणून 10,000 पर्यंत जाऊ. बघा आता या ठिकाणी 30,000 आणि किती 8 एकक मध्ये 8 बाकीच्या ठिकाणी 00 असं उत्तर कुठे बघा 3 0 0 0 आणि 8. तर हे तुम्हाला दिसतं आहे 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये, म्हणून आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा दुसरा. या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची आहे. करूया आपण वजाबाकी बघा 5 1 3 5 वजा 467. सोपी वजाबाकी आहे. बघा या ठिकाणी काय करायचं 5 मधून 7 जात नाही, 3 कडून हातचा घ्यायचा. या ठिकाणी 3 चे 2 करायचे. या ठिकाणी 15. 15 मधून 7 गेले. किती राहिले बरं? 15 तून 7 गेले 8 राहिले. त्यानंतर 2 तून 6 पुन्हा जात नाही म्हणून 1 चा 0 करूया. 12 तून 6 गेले 6 राहिले. 0 तून 4 जात नाही म्हणून ह्या 5 चे पुन्हा 4 करूया. 10 तून 4 गेले 6 राहिले आणि हे 4. म्हणजे 4,668. कुठं आहे 4,668? तर या ठिकाणी मराठीमध्ये देवनागरी संख्येमध्ये 4,668 आहे. म्हणून हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, तो सरावाचे 2 प्रश्न झाले. आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. तर स्वाध्यायाला सुरुवात करत आहोत. 2 प्रश्न तुम्हाला समजले असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून टाका. चला बघा प्रश्न काय म्हणतोय. पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल? पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल? तर ही संख्या बघा काय आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 98,584. 98,584 कुठे आहे बरं? 98,574 दिले बघा. तुम्हाला फसवणार. या ठिकाणी 74 दिले, हे होणार नाही. 98,084 दिले, 500 दिलं नाही. 98,584 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 9,858 हे तर नाहीच आपल्याकडे, म्हणजे 2 नंबरचा आपला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे समजून घ्या. बघा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे चुकीची. बघा बरं चुकीची जोडी कोणती आहे तर त्या ठिकाणी बघा 627 हे 627 हे आंतरराष्ट्रीय, हे आपले देवनागरी. त्यानंतर 1966 1966 दोन्ही सारखे. त्या ठिकाणी बघा 20,465 20,465 100% शेवटची चुकीची आहे. 27,985 27,185 केलं बघा, ही चुकीची आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 4 नंबर. समजलं का बघा? पुढचा प्रश्न घ्या. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, चित्र पहा त्यात दाखवले आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा वापर करून लिहा. चित्र पहा म्हणजे मोजा 1 2 3 4 5 6. इथं 6 लिहूया. 1 2 3 इथं 3 लिहूया. इथे आहेत 4 आणि ते 3 आणि 2 5. 5,436 कुठे आहे बरं? 3 नंबरचा ऑप्शन. पुढचा प्रश्न 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्यांचा फरक. बघा या ठिकाणी 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोण असते? तर मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला काढायची असेल तर आपण ती काढू शकतो 9 9
9 9 किती पण अंकी मोठ्यात मोठे पाहिजे असेल तर 9 9 घ्यायचे. 9 9 घ्यायचे. त्यानंतर आता काय विचारलंय, लहानात लहान विचारले, 3 अंकी लहानात लहान. तर इथे 1 0 0 हे घ्यायचे. वजाबाकी करा. उत्तर तुमचं येणार आहे बघा. 9तून 0 गेला 9 राहिला, 9तून 0 गेला 9 राहिला, 9तून 1 गेला 8 आणि 9ला 9. तर 9899 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. समजतंय का मित्रांनो? समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. समजतंय की नाही सांगा मला? व्हिडिओला लाईक करत चला. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी शोधा. बघा काय म्हटलंय तर ह, ह, द म्हणजे हजार, हजार, हजार आणि दशक, दशक, दशक. कोणतं आहे बरं याचं उत्तर आपलं 5व्याचं? बघा या ठिकाणी आपण बघूया या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय दिलंय, हजार, हजार, हजार. किती हजार बरं? तर ते आहेत 3000. कारण 1000, 2000, 3000 आणि दशक म्हणजे 1 दशक, 2 दशक, 3 दशक म्हणजे किती? 30. तर या ठिकाणी बघा 0 3 0 3 असं कोणत्या पर्यायामध्ये दिलं आपल्याला? 30 30 पर्याय क्रमांक 2 मध्ये. अशा पद्धतीने आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. व्हेरी गुड. कोणीतरी उत्तर सांगितलं त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यातील संख्याचिन्हे या संख्यातील फरक किती? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्यातील फरक किती आपल्याला फरक शोधायचा आहे. आणि तर मित्रांनो या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या या सारख्याच असतात. तर त्याच्यामध्ये फरक काय असणार नाही. त्यामध्ये काय असतो? शून्याचा फरक असतो. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे 5, 7, 5, 8 हे अंक आहेत. तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? बघा एकक स्थानी 9, एकक स्थानी 9 लिहूया. दशक, शतक आणि हजार. दशक, दशक, शतक आणि हजार. दशकला 7, शतकला 5 आणि 8. तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? तर उत्तर क्रमांक 2. 7व्याचं आपलं उत्तर दुसरं आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे तो आपला आहे 8वा. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. 3 अंकी सर्वात मोठी संख्या. आधी 3 अंकी सर्वात मोठी संख्या बघा कोणती आहे तर 999 ही सर्वात मोठी संख्या आहे. पण ही आपल्याला पाहिजे का? नाही. ही संख्या विषम आहे. शेवटचा अंक विषम आहे. मग सम शोधायची. तर सम कशी शोधणार तुम्ही? शेवटच्याच्या आधी याला जर आपण 8 केलं तर 998 ही काय असेल? समसंख्या म्हणजे चौथा पर्याय. बघा पुढे. या ठिकाणी 3277 प्लस 4503 यांची बेरीज करायची. सोपा प्रश्न आहे हा. 3277 अधिक 4503. 7 आणि 3 10, 0 हातचा आला 1, 7 आणि 1 8, हातचा आला 1 नाही. 7 आणि 1 8 हातचा नाही इथे. 5 आणि 2 7, 4 आणि 3 7. 77 80. 77 80 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर आपलं 9व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न बघा मित्रांनो. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येची कशी लिहाल? सोपं आहे. 7500 म्हणजे 7500. कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर 10व्याचा आपला पर्याय क्रमांक 2 असणार आहे. 11व्याकडे जाऊया बघा. 11वा प्रश्न. गटात बसणारी संख्या कोणती? बघा या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय, ही आंतरराष्ट्रीय, ही देवनागरी आणि ही आंतरराष्ट्रीय म्हणजे ही 5634. कुठे? 3 नंबरचा पर्याय. बघा किती सोपा प्रश्न दिलाय तर. पुढचा प्रश्न आहे ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? 21826. 21826. 1 नंबरचा पर्याय आहे. 12व्याचं उत्तर आपलं 1 नंबर असणार आहे. 13वा प्रश्न. बघा 13वा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी. 13वा प्रश्न काय म्हटलं? या संख्येच्या शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? शतक स्थान 6 आहेत. हे आंतरराष्ट्रीय असे 6 म्हणजे हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 17वा. कोणत्या जोडीतील वाचन तिचे योग्य वाचन नाही? 9563, 9563 हे बरोबर आहे. 2748 हे बरोबर आहे. 3171 हे पण बरोबर आहे. हे चुकीचं असणार आहे कारण 79 दिले हे 89 आहे. शेवटचा प्रश्न बघा.
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्यांची बेरीज किती? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे जे आहेत ते आंतरराष्ट्रीय बघा मराठीमध्ये जर आपण बघितलं देवनागरीमध्ये 0 पासून 9 पर्यंत किती 10 आणि इंग्रजीमध्ये 0 पासून 9 पर्यंत 10 एकूण किती झाले 20. तर हे उत्तर आहे 20. मित्रांनो अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.